नमस्कार, शुभांगीज रेसिपीज कट्टामध्ये सर्वांचे स्वागत। तर आज आपण टिफिनसाठी लागणाऱ्या 6 दिवसांसाठीच्या झटपट तयार होणाऱ्या सुक्या भाज्या पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। तर सुरुवातीला आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये 2 चमचे एवढे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा एवढे मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी 2 मीडियम साइजचे कांदे लांबट असे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत। कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा एवढी धने पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला 2 मीडियम साइजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बारीक कट करून ते घालून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण। आता यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं। तर या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी तयार आहे। यावर आता आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात। तर हे बटाटे शिजवून घेतल्यामुळे पटकन ही भाजी तयार होते। तर या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे। आता हे आपण टिफिन मध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता दिसायला देखील अप्रतिम अशी आपली भाजी दिसत आहे। खूप चवीला देखील छान लागते आणि एकदम झटपट तयार होते। टिफिनसाठी एकदम परफेक्ट भाजी आहे ही। यावर आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपली भाजी रेडी आहे। आता आपण दुसरी भाजी पाहूया, ती म्हणजे पत्ता गोबीची भाजी। तर या ठिकाणी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। छान तडतडले की यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची परतून झाली की यामध्ये 1 मीडियम साइजचा कांदा बारीक कट करून घेतलेला घालून घ्यायचा आहे आणि तोही 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घेऊयात। हळद ही कांद्यासोबत आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आता लांबट असा कट करून घेतलेला मी 2 वाटी एवढा पत्ता गोबी घालून घेते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा एवढे आपल्याला धने पावडर घालायचे आहे आणि चवीनुसार नमक हे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर यावर झाकण झाकून आपल्याला 5 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता 5 मिनिटांनंतर आपला पत्तागोबी एकदम सॉफ्ट झालेला आहे, छान असा तो शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला यामध्ये मी घालून घेते। नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि यावर पुन्हा एकदा झाकण झाकून 1 मिनिटासाठी आपल्याला हे शिजून द्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपली पत्तागोबीची एकदम झटपट अशी भाजी तयार आहे। हे आता आपण टिफिन मध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता खूप छान दिसायला ही आपली भाजी झालेली आहे आणि एकदम झटपट अशी तयार होते। आता यावर मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेते। या ठिकाणी पत्तागोबीची भाजी तयार आहे। आता आपण 3 नंबरची भाजी पाहूयात, ती म्हणजे शिमला मिरचीची मसाला भाजी। तर या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे। छान तडतडले की यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 1 मीडियम साइजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे मी आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत तो आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता कांदा हा मी हलकासा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 2 बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालून घेते
आणि हे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 2 चमचे एवढा आपल्याला लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये, मी ते घालून घेते। आणि हे आपल्याला 1 मिनिट या कांद्या आणि टोमॅटो सोबत भाजून घ्यायचं आहे। लसूण खोबरं या ठिकाणी भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढा आपण धने पावडर घालून घेऊयात आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये एक मीडियम साईजची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालून घेते आणि व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा एवढा मी कांदा लसूण मसाला घालून घेते। याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील घातली तरी चालेल आणि व्यवस्थित असं 1 मिनिट आपण परतून घेऊयात। आता यामध्ये अर्धी वाटी एवढी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण कोमटच वापरायचं आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। आता यावर झाकण झाकून आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। 5 मिनिटांनंतर बघू शकता एकदम सॉफ्ट अशी आपली शिमला मिरची झालेली आहे, भाजी एकदम रेडी झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेऊयात आणि 1 मिनिट हे परतून घेऊयात। आता यावर आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे, हे आपण टिफिन मध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम झटपट अशी, दिसायला आणि चवीला देखील अप्रतिम अशी ती झालेली आहे। आता आपण 4 नंबरची भाजी पाहूयात। तर आता आपण मिक्स भाजी पाहणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, ते म्हणजे फ्लावर, बटाटा, बीन्स, वाटाणे आणि गाजर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता। तेलामध्ये परतून यामध्ये 1 पाव चमचा एवढं नमक घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण झाकून 1-2 मिनिट आपल्याला हे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या भाज्या। व्यवस्थित मिक्स करून हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये मी 1-2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा एवढे शहाजिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडू द्यायचे आहेत। नंतर यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले कांदे घालून घेऊयात आणि हे आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा हा परतून झालेला आहे आपला। यामध्ये आता 1 मोठा चमचा एवढा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालून घेते आणि हे आपल्याला 1-2 मिनिटं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी टोमॅटो परतून घेतलेले आहे पेस्ट। आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेले भाज्या आहेत त्या घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार नमक घालायचं आहे, तसेच अर्धा चमचा एवढा जिरे पावडर, अर्धा चमचा एवढा धने पावडर आणि अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता मी 2 मोठे चमचे एवढे कांदा लसूण मसाला घालत आहे। तर याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील घातली तरी चालेल। आता 1 मिनिट हे आपण परतून घेऊयात आणि यामध्ये 1 वाटी एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे, कोमट पाणी, आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण झाकून 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। या ठिकाणी बघू शकता 7 मिनिटांनंतर बटाटा देखील या ठिकाणी कट करून दाखवते मी, बघू शकता पूर्णपणे तो शिजलेला आहे। ही भाजी आपली तयार आहे। यामध्ये आता अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालूया। आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे या भाज्या पटकन ही भाजी तयार होते, शिजते लवकर। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली मिक्स भाजी तयार आहे, ही आपण टिफिन मध्ये काढून घेऊयात।
या ठिकाणी बघू शकता दिसायला खूप सुंदर अप्रतिम अशी ती दिसत आहे। यावर आता मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेते, तितकीच ती चवीला देखील झालेली आहे। आता आपण 5 नंबरची भाजी पाहणार आहोत, ती म्हणजे भेंडी। तर या ठिकाणी मी पाव किलो भेंडी एवढी बारीक कट करून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून नंतर ती पुसून मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे। जितकी शक्य आहे तितकी ती बारीक अशी कट करा, म्हणजे ती पटकन अशी शिजते आणि झटपट तयार होते। तर या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये ही भेंडी घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि भेंडी छान अशी 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर। तर भेंडी ही परतल्यामुळे एकदम सॉफ्ट होते आणि ती लवकर शिजली जाते। या ठिकाणी मी प्लेटमध्ये ती काढून घेतलेली आहे, बघू शकता अगदी सॉफ्ट झालेली आहे ती। आणि त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे, अर्धा चमचा एवढे मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे, तसेच यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, त्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। मिरचीचे प्रमाण आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालून घेते आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतायचं नाही। आणि यामध्ये लगेच आपण मसाले ॲड करायचे आहेत। अर्धा चमचा एवढी हळद घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये भेंडी घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। तर टोमॅटो घातल्यानंतर लगेचच भेंडी घालायची, त्यामुळे जे टोमॅटोला पाणी सुटते त्यामध्ये ही आपली भेंडी शिजली जाते व्यवस्थित अशी। आता अर्धा चमचा एवढे मी धने पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला नमक घालायचं आहे चवीनुसार आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून यावर झाकण झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी 4 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून आपण पाहूयात। या ठिकाणी बघू शकता भेंडी आपली एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे। चेक करून देखील मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी बघू शकता एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे, ती पटकन अशी शिजलेली आहे। या ठिकाणी आपली भेंडी तयार आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढा चाट मसाला घालणार आहोत, त्यामुळे एकदम चटपटीत अशी भेंडी आपली तयार होते। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली भेंडीची भाजी एकदम चटपटीत अशी तयार आहे, ही आपण टिफिनमध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता दिसायला अप्रतिम अशी आपली भाजी दिसत आहे। मुले देखील खूप आवडीने ही भाजी खातील आणि एकदम चटपटीत अशी झालेली आहे चाट मसाला घातल्यामुळे आणि एकदम झटपट देखील बनते, टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। तर आता आपण 6 नंबरची भाजी पाहूयात, ती म्हणजे बीन्स भाजी। याला परसबी देखील म्हणतात किंवा फ्रेंच बीन्स देखील असे म्हणतात। आता या ठिकाणी मी बीन्स हे कट करून घेतलेले आहेत आणि ते मी एका पॅनमध्ये मी 1 चमचा एवढं तेल घालून 1-2 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यानंतर बीन्स एका साईडला करायचे आणि त्याच तेलामध्ये त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे घालून घ्यायचे आहेत। छान तरतरले की यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे हलकेसे कलर चेंज होईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा आहे। अधूनमधून हे बीन्स देखील आपल्याला हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते करपणार नाहीत। या ठिकाणी आपला कांदा भाजून झालेला आहे। आता यामध्ये मी एक बारीक कट करून घेतलेला मीडियम साईजचा टोमॅटो घालून घेते आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे 1 मिनिट। आणि 1 मिनिटानंतर टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। आता हे बीन्स देखील आपण या टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये 1 मोठा चमचा एवढा अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तसेच अर्धा चमचा एवढा आपण धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर हे देखील घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। आता चवीनुसार नमक घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा एवढा कांदा लसूण मसाला घालून घेऊयात। याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात। यामुळे कलर खूप छान येतो आणि टेस्ट देखील छान येते। यामध्ये अर्धी वाटी एवढं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे
आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण झाकून आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। तर एक 5 मिनिटानंतर बघू शकता खूप छान अशी आपली भाजी या ठिकाणी शिजलेली आहे। तर बीन्स देखील एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत, व्यवस्थित ते शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला घालूयात। तर आधी सांगितल्याप्रमाणे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता आणि यावर आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली बीन्सची भाजी तयार आहे, एकदम झटपट अशी। ती आपण टिफिनमध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता याचा रंग खूप अप्रतिम असा आलेला आहे आणि चवीला ती भन्नाट अशी लागते भाजी, एकदम झटपट तयार होते, टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। यावर आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात। तर ही देखील भाजी आपली एकदम झटपट अशी तयार झालेली आहे। तर आपण 6 दिवसांसाठीच्या 6 सुक्या एकदम झटपट तयार होणाऱ्या आणि तेही टेस्टी लागणाऱ्या भाज्या कशा बनवायच्या ते पाहिलेले आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजेच अशा नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका झटपट चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।